रेल्वे प्रशासनाचा गलथान कारभार, पाटाचे पाणी भरकटल्याने कडा परिसरातील शेतकऱ्यांचा संताप। कडा येथील केरूर रस्त्यावरील ढोबळे वस्ती व कर्डिले वस्ती परिसरात रेल्वे प्रशासनाच्या कथित गलथान कारभारामुळे पाटाचे पाणी शेतात येण्याऐवजी इतरत्र वळू लागल्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे। यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे। स्थानिक शेतकऱ्यांच्या मते रेल्वेच्या कामादरम्यान पाटाची योग्य व्यवस्था न केल्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदललेला आहे। परिणामी ज्या शेतांपर्यंत पाणी पोहोचणे आवश्यक आहे तिथे पाणी न जाता नको त्या ठिकाणी साचत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। यामुळे पिकांवर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी रेल्वे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पाटाची व्यवस्था पूर्ववत करून पाणी शेतात पोहोचेल अशी योग्य दुरुस्ती करावी अशी जोरदार मागणी केली आहे। अन्यथा लवकरात लवकर प्रश्न सुटला नाही तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील शेतकरी वर्गातून झुंज मराठी या चॅनलच्या माध्यमातून देण्यात आला आहे। यावेळी गोकुळ कर्डिले, विष्णू कराळे, दीपक कर्डिले, ज्ञानेश्वर कर्डिले, विक्रम ढोबळे आदी शेतकरी उपस्थित होते। झुंज मराठीसाठी कॅमेरामॅन अनिल मोरेसह संदीप जाधव, कडा आष्टी। मी गोकुळ परमेश्वर कर्डिले, राहणार ढोबळे वस्ती, कर्डिले वस्ती, कडा। 2015 पासून ह्या रेल्वेचं काम चालू आहे। ह्या रेल्वेच्या 15 पासून आज 2026 चालू आहे। 26 ला वेळोवेळी आम्ही रेल्वे प्रशासनाला भेटून आमच्या पाटाच्या पाण्याची सोय करा असं त्यांना वेळोवेळी वारंवार आम्ही सांगत होतो, परंतु त्यांनी उडाउडीचे उत्तर देतो, आज करतो उद्या करतो असं म्हणत आज जवळजवळ 11 वर्षे झालेत ह्या रेल्वेच्या कामाला सुरू होऊन, पण 11 वर्षापासून आम्हाला एक टिपकाही पाणी नाही। 3-4 वर्षापूर्वी त्यांनी हे तात्पुरत्या स्वरूपाचा 2 छोटे हौद खांदून पाईपलाईन टाकून तिकडून पाण्याची सोय केली होती, परंतु 3 वर्षापूर्वी आम्ही त्यांना सांगितलं होतं की हे पाणी लिकेज आहे। आम्ही केरूर ग्रामस्थाशी सगळं संगमत करून, साहेबाशी संगमत करून, पाठ उकरून सगळं व्यवस्थित केलं। गेल्या वर्षी त्यांनी काय केलं, थोडी डागडुजी केली। त्याच्यानंतर ह्या वर्षी त्यांनी रेल्वे प्रशासनवाले आले, त्यांनी तात्पुरतं फक्त चुना लावायचं काम केलं, बाकी काहीच नाही। मागच्या वेळेस बी जवळजवळ लाखो कोटी लिटर पाणी वायाला गेलं। पूर्ण कडा लक्ष्मी आईच्या मंदिराच्या तिथं पाणी निघालं, इकडं बी पूर्ण याच्यात हे नहारामध्ये पाणी गेलं, परंतु आज आमचे सगळे पिकं जळाले। माझी 3 एकर मका, गहू, हरभरा हे सर्व पिकं आज म्हणजे पूर्ण नासाडी झाली त्याची। तरी प्रशासनाने आम्हाला याची भरपाई रेल्वे प्रशासनाने त्वरित करावे, अन्यथा आम्ही याच्या व्यतिरिक्त रेल्वेपाशी आंदोलन करणार आहोत ही माझी विनंती। कराळे आमचे पिकं जळून चालले तर तरी बी काय झालंय, आम्ही 2015 पासून पाण्यासाठी आम्ही विभक्त आहोत, तरी आम्हाला 2026 चालू आहे, तरी बी आम्हाला पाणी आलेलं नाही, तरी आमचे पिकं जळून चालले तर तरी बी आता आम्ही प्रशासनाला इतकी विनंती केली की हे रेल्वे बसून आम्हाला इथून पाणी पास करून इकडं आमच्या वस्तीकडे यावं। ढोबळे वस्ती आणि कर्डिले वस्ती इकडे येण्याची आम्हाला फक्त त्यांनी, आम्ही वारंवार त्यांच्या संगमत करून बऱ्याच वेळेस त्यांना सांगितलं की निवेदन बी दिले, आम्ही प्रशासनाला निवेदन बी दिले, तरी सुद्धा त्यांनी आमच्यासाठी काहीच केलं नाही। आम्ही 2 वेळेस निवेदन देऊन सुद्धा त्यांनी आम्हाला हे केलं नाही। तरी पण आता समजा 2 दिवसात जर कारवाई यांची जर डागडुगी नाही केली, व्यवस्थित जर नाही केलं तर आम्ही रेल्वे प्रशासनाला विनंती करून आम्ही सगळ्या रस्ता रोको करू किंवा आमच्या सगळ्या वस्तीवरचे सर्वांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न करू। कर्डिले रेल्वे प्रशासनाने आम्हाला पाटाचं पाणी लिंबुडी ते कडा या अशा संदर्भात आम्हाला पाट क्रॉस करून दिलेला आहे रेल्वेने, पण त्याच्यातून पाणी पूर्ण गळून जात आहे। तुम्ही रेल्वे प्रशासनाने येऊन पाहावे, इथे आमची शेतकऱ्याची पिकं पार जळून चाललेलं आहेत, नाहीतर आम्हाला आंदोलन करावं लागेल। लेकरा बाळासकट इथं त्यांनी दखल घ्यावी रेल्वे प्रशासनाने। तुम्ही चॅनलवाल्यांनी रेल्वे पाणी पहा तुम्ही किती चाललंय खाली, ही आमची तुम्हाला विनंती आहे रेल्वे प्रशासनाला, नाही तर आम्ही या पुढील काळात आंदोलन करणार आहेत। आंदोलन करण्याचा इशारा आम्ही देणार आहे आणि आम्हाला जर आमच्या लेकरा बाळांचे भवितव्य त्याच्यावर अवलंबून आहे। आम्ही आता 17 वर्ष झालं वंचित येतं, याच्यानंतर जर तुम्ही आम्हाला जर पाणी जर दिलं नाही
आमच्या लेकराबाळांनी काय करायचं, कुठं काय करायचं, यांनी प्रशासनाने सांगावं. हा, इतके दिवस झालंय नुसते आम्हाला फक्त डागडुजी करते, आमकं करते, तमकं करतो, 10 मिनिटात हे करतो, तमकं करतो. यांनी काहीच केलं नाही आतापर्यंत. नुसतं आम्हाला वंचित ठेवलंय. आता देतो पाणी, नंतर देतो पाणी, तुमची डागडुजी करतो मी हे. आणि रेल्वे प्रशासन बी थोडंसं का आम्हाला सहकार्य करीत नाही, पण पाटबंधाऱ्या वेळेस सहकार्य करते, पण त्यांची बी पाटबंधाऱ्या वेळेची बी थोडीशी का आम्हाला सहकार्य पाहिजे. त्यांनी बी आम्हाला थोडंसं सहकार्य केलं पाहिजे की बा तुमचं पाणी इथून गेलं पाहिजे. आम्ही बी काय असेल ते तुमची पट्टी भरायला तयार येतं, काय असेल ते 2 रुपये द्यायला तयार येतो आम्ही, पण आम्हाला पाणी भेटलं पाहिजे. नाही भेटलं तर तीव्र आम्ही आंदोलनाचा इशारा करू. आमचे लेकरं बाळ आम्ही तिथं रोडवर आणू. याच्यानंतर आम्ही टोकाचं पाऊल उचलू. त्याच्यानंतर आम्ही कोणताही करणार. याच्यानंतर ऐका माझं, याच्यानंतर आम्ही सुरेश दस यांना फोन केलता, बजरंग बाप्पाला फोन केलता, त्यांना निवेदन दिलं, त्यांनी बी आमची दखल घेतली नाही. आम्ही बी हे केलं, फाईट चालू आहे, फाईट. हा, त्यांना मी सगळ्यांना बी फोन करून सांगितले की बा, खासदारांना फोन केले, आमदारांना फोन केले, त्यांनी आमची काही दखल घेतली नाही शेतकऱ्यांची. पण कृपया मला ही विनंती आहे की बॉस त्यांनी दखल घ्यावा आणि ही पाणी आम्हाला फक्त पुढे यावा. आमचे पिकं, पाण्याचा प्रश्न, आमचे गुरं ढोरं, आमचे पाण्याचा प्रश्न त्यांनी मिटावा, एवढीच विनंती करतो प्रशासनाला. बाकीचा काही विषय नाही.